नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण टॅक्स असिस्टंट मुख्य 2016 चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 24 प्रश्न आहेत त्यात आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेली आहे आणि त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्याचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा, नातेसंबंधावरती प्रश्न आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला इथं, अमोलच्या वडिलांना भाऊ नाही तसेच बहीण नाही, पण अमोल हा गणेशचा भाचा आहे. बघा, अमोल काय म्हटले, गणेशचा भाचा. बघा, भाचा म्हणजेच कोण असेल बघा, बघा गणेशची बहीण दाखवा इकडं आणि बहिणीचा मुलगा हा कोण झाला, अमोल झाला. ठीक आहे. बघा, जर पुरुष असेल तर काय करायचं, चौकोन करायचं. बघा, पुरुष असेल तर चौकोन करा, स्त्री असेल तर त्रिकोण करा. जर पती पत्नी असतील तर काय करायचं बघा, पती आणि पत्नीमध्ये प्लसचं साइन देऊन टाकायचं. आणि जर भावंड जर असतील तर बघा, हा झाला भाऊ, इकडे झाली बहीण आणि दोघांमध्ये इज इक्वल टू साइन देऊन टाका. ठीक आहे. बघा बघा इथे काय केलं बघा, आता आपण अमोल कोण आहे, गणेशचा भाचा. भाचा म्हणजे कोण, गणेशच्या बहिणीचा मुलगा. ठीक आहे. बघा हा झाला अमोल, सॉरी गणेश. बरं, आता पुढे काय दिसतंय बघा, हा तर गणेश हा अमोलच्या वडिलांचा कोण. बघा, गणेश काय म्हटले, अमोलच्या वडिलांचा. बघा, अमोलची आई झाली, परत आई बघा इकडं हे झाले वडील अमोलचे. बघा, अमोलचे हे झाले वडील. ठीक आहे. बघा, अमोलची आई, आईचे वडील, सॉरी आईचे पती, हे वडील. गणेश हा काय म्हटले बघा, हा अमोलच्या वडिलांचा कोण. तर बघा इथं काय असतं बघा, आपण कालच बघितले बघा, कुणाचे कुणाशी. बघा, कुणाचे समजा ए चे बी शी, किंवा ए हा बी चा, किंवा ए ही बी ची. ठीक आहे. बघा, तर या ठिकाणी बघा, जिथं चे असतो ना, जिथं हा असतो किंवा जिथं ही असतं ना, ह्याचं नातं सांगायचं असतं आपल्याला. मग बघा, हा कुठं दिसतोय आपल्याला, हा इथं दिसतोय कुणाला, गणेशला. आणि चा कुठं आहे तर अमोलच्या वडिलांना. मग अमोलच्या वडिलांचं सॉरी गणेशचं अमोलच्या वडिलांची नातं काय असेल तर बघा बघा ही कोण असेल बघा, पत्नी आणि पत्नीचा भाऊ म्हणजेच कोण झाला, मेहुणा झाला. ठीक आहे. बघा, म्हणजे आपलं उत्तर काय निघालं, ऑप्शन नंबर पहिला. आणि इथं काय म्हटले बघा, अमोलच्या वडिलांना भाऊ नाही तसेच बहीण नाही. म्हणजे बघा, अमोलच्या वडिलांना भाऊ असेल किंवा बहीण असेल किंवा नसेल याचा काही इथं संबंध येत नाही. ठीक आहे. एक्स्ट्राचं फक्त वाक्य दिले आपल्याला. चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा, क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. ही कन्सेप्ट काय असते लक्षात घ्या. काय दिले बघा, जर घड्याळाचे काटे दर 64 मिनिटांनी एकमेकांवर येत असतील तर ते दर दिवशी जितका वेळ मागे पडते ती वेळ निवडा. कसं असतं लक्षात घ्या. आता समजा इथं घड्याळ आहे. ठीक आहे. बघा, घड्याळ आहे इथं. आता बघा, 12 वाजता दोन्ही काटे एकत्र असतात, म्हणजे तास काटा पण आणि मिनिट काटा पण, ते कुठं असतात, 12 वरच असतात. ठीक आहे. बघा, आता मग त्याच्यानंतर दोन्ही काटे एकमेकांना कधी भेटतील बघा, तर बघा इथं कधी भेटतील बघा, तर आता 12 वाजता भेटले, बरोबर आहे. 12 ते 1 मध्ये परत भेटत आहेत. 1च्या पुढे भेटतात कुठं, 1 बघा 1 वाजून 5 मिनिटाची. तर ते टायमिंग किती असतं बघा, तर बघा 1 वाजून बघा 5.511 मिनिटांनी. म्हणजेच किती किती येणार इकडे बघा, 5.511 मिनिटांनी. कुठं, इथं. म्हणजे समजा इथं 1 वाजले तर इथं दोन्ही काटे एकमेकांना भेटतील बघा, कुठं, या ठिकाणी. तर टायमिंग किती असतं बघा, ते तर 1 वाजून 5.511 मिनिटांनी. किंवा नंतर कधी भेटतील बघा, 2 ते 3 मध्ये किती असते बघा, 10.1011 मिनिटांनी. म्हणजे 2 वाजून 10.1011 मिनिटांनी. तर बघा, हे जे टायमिंग जे असतं ना, तर थोडक्यात काय आहे, दर 65 मिनिटांनी 65.511 मिनिटांनी दोन्ही काटे एकमेकांना भेटतात. लक्षात घ्या, कधी पण. म्हणजे आता समजा 12 वाजता एकत्र भेटले तर नंतर कधी भेटतील, 1 वाजून 5.511 मिनिट. म्हणजेच काय, 5 आणि 6 मिनिटाच्या मधलं अंतर. पण हा जो एकूण टायमिंग असतो ना, तो फिक्स असतो. किती, 65.511 मिनिट. दर 65.511 मिनिटाला दोन्ही काटे एकमेकांना भेटत असतात. हे फिक्स आहे बघा. आता इथं काय म्हटले बघा, जर घड्याळाचे काटे दर 64 मिनिटांनी एकमेकांवर येत असतील, म्हणजे बघा 65 मिनिटाच्या ऐवजी ते कधी भेटले एकमेकांना, 64 मिनिटांनी. ठीक आहे. बघा, याचा अर्थ काय, घड्याळ फास्ट आहे. कारण की ते काय करते बघा, 12 वाजता भेटले एकत्र की परत फिरत 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 जाऊन काय ते तास काढायला भेटले. पण भेटाय कधी पाहिजे होतं, 65 मिनिटांनी. पण भेटते कधी, 64 मिनिटांनी. मग याचा अर्थ काय, घड्याळ फास्ट पळते. बरोबर आहे का नाही. बघा, मग इथं काय म्हटले बघा आपल्याला आता, तर बघा सॉल्व्ह कसं करायचं बघा. मग थोडक्यात बघा, आता
65 मिनिटाला भेटायचं पण भेटलं की 64 मिनिटाला. गॅप किती पडला बघा 1.5/11 मिनिटाचा. बरोबर आहे की नाही? ह्याच्यातनं जर हे मायनस केलं तर 1.5/11 मिनिट लवकर भेटलेले. मग बघा जर 64 मिनिटामध्ये किती गॅप पडलाय तर 1.5/11 मिनिटाचा. तर इथं काय म्हटलंय आपल्याला तर दर दिवशी जितका वेळ मागे पडते ती वेळ निवडा. ठीक आहे बघा. आता हे जर मिनिटामध्ये असेल तर बघा एका दिवसामध्ये आपल्याला काय म्हटलंय दिवशी म्हटलेले दर दिवशी म्हणजे दर 24 तासामध्ये. तर बघा एका दिवसामध्ये मिनिटं किती असतात तर 1440 मिनिटं असतात. बरोबर आहे का? 24 तास आणि 24 गुणिले काय प्रत्येक तासामध्ये 60 मिनिटं म्हणजे किती झाली 1440 मिनिटं झाली. तर मग 1440 मिनिटामध्ये ते किती मागे पडेल? किती मागे पडेल एवढंच याच्यामध्ये फक्त कन्सेप्ट माहित पाहिजे. मग काय निघेल बघा इथं तितकंच गुणाकार हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. काय निघेल बघा x गुणिले 64 x गुणिले 64. बरं आता इथं हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये हे जर रूपांतर अपूर्णांकामध्ये करा कसं निघेल बघा 11 एके 11 अधिक 5 16/11 म्हणजे आपल्याला बरं पडेल. ठीक आहे बघा इज इक्वल टू 1440 गुणिले हे किती 16/11. चला आता काय होईल बघा एक जाग्याला ठेवा आणि 64 बरोबर त्या पुढं गेला काय छेदाला जाईल. मग बघा वर त्या अंशाला काय राहील 1440 गुणिले 16 भागिले हे 64 येईल 64 गुणिले 11. ठीक आहे बघा आता भाग घालवा. चला 16 एके 16 16 चोक 64 परत 4 एके 4 4 त्रिक 12 आणि 2 14 4 सक्क 24 म्हणजे किती येते बघा 360/11. किती यायला पाहिजे 360/11. पर्यायामध्ये तुम्हाला कुठं पर्याय दिसतोय का असा नाही दिसत. त्याच्यामुळे आयोगाने याचं उत्तर काय केलं कॅन्सल करून टाकलं. हॅश उत्तर दे फक्त काय पर्यायामध्ये उत्तर नसल्यामुळे प्रश्न बरोबर आहे. फक्त पर्याय त्यांनी दिलेला नाही. पर्याय काय ते ऑप्शन येते 360/11. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायग्राम वरती क्वेश्चन आहे काय दिले बघा मालिकेच्या 6व्या जागेसाठी तर्कसंगत प्रतिमा निवडा. ठीक आहे बघा आता ह्याच्यामध्ये बघा काय दिसतंय आपल्याला बघा हा आता समजा पहिला जर बाण सोडला तर तिथून पुढच्या डायग्राम मध्ये बघा ह्या बाणाची दिशा या साईडला जी आहे ना बघा इथं पण तशीच आहे. परत बघा इथं जशी आहे ना इथं तशीच आहे. मग थोडक्यात काय दर दोन डायग्राम मध्ये दिशा सेम ठेवली बघा इथं बघा कुणाची बघा परत हा बाण बघा ह्या बाणाची दिशा या साईडला सलग 2 मध्ये बघा परत त्याच बाणाची बघा दिशा इथं सेमच आहे. परत आता दिशा कुठं जाईल बघा ह्या साईडला आहे ना तर ह्या पण बाणाची दिशा मागच्या बाणा दिशा कुठं असणार आहे या साईडलाच असणार आहे. बघा इथं आहे इथं नाही. हा 3 नंबर झाला कॅन्सल. ठीक आहे बघा बरं आणखी काय दिसतंय बघा बघा परत एकदा चेक करा बघा चंद्रकोर बघा कुठं तोंड आहे त्याचं ह्या साईडला आहे. बघा ह्या साईडला याचं पण तोंड आहे सलग 2 डायग्राम मध्ये. परत ह्या साईडला सलग 2 डायग्राम मध्ये. आता ह्या साईडला सलग 2 डायग्राम मध्ये असणार आहे. म्हणजे कुठं बघा इथं आहे इथं पण आहे. ठीक आहे बघा बघा आता आणखी काय दिसतंय बघा तुम्हाला बघा स्टार बघा आता इथं हा जो बारका जो बघा 2 आपल्याकडे बाण आहेत बरोबर 2. तर बघा ह्याच्यामध्ये बारका जो हे आहे ना यार बघा बारका जो बाण आहे ना तो पाठीमागच्या मोठ्या बाणाच्या वरती आहे नेहमी बघा लक्षात घ्या. म्हणजे तो पलीकडच्या साईडला आणि हा अलीकडच्या साईडला बारका बाण इथं सुद्धा बघा तुम्ही बघा इथं बघ कारण की मोठ्या बाणाची बाजू झाकली गेलेली आहे बघा बारका बाण त्याच्यावरती आला की बघा इथं सुद्धा बघा इथं पण तसंच दिलेलं आहे. मग 6व्यामध्ये काय होईल बारका बाण जो आहे ना बघा बारका बाण काय असणार आहे मोठ्या बाणाच्या वरती ते दिसला पाहिजे. इथं बघा तो पाठीमागे दिसतो त्यामुळे हे काय झालं कॅन्सल झालं. इथं आहे इथं पण आहे बरं ठीक आहे. आता काय दिसतंय बघा स्टार जो आहे ना तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरलाय बघा स्टार बघा एकदा इथं आला परत थोडा वरती सरकून इथं आला बघा थोडा वरती सरकून इथं आला परत थोडा वरती सरकून इकडे आला परत थोडा सरकून इकडे आला. आता कुठं जाईल बघा तो जागा थांबत नाही तो क्लॉकवाईज मध्ये आता कुठं थोडासा वरती सर्कल तो कुठं आहे बघा इथं आहे. इथं त्यांनी सरकवलेला नाही बघा जागेला ठेवलेला इथं आहे असा त्याच्यामुळे उत्तर काय निघते आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पझल आणि त्याच्यामध्ये परत काय केले बॉर्ड मास केलेले त्यांनी. ठीक आहे काय दिसतंय बघा याच्यामध्ये एका सांकेतिक भाषेत ABCDEFG यांच्याबद्दल 4 5 6 7 8 9 10 हे अंक वापरले आहेत परंतु दिलेल्या क्रमाने नव्हे. ठीक आहे बघा इथं आता ABCD काढून घ्या आधी बघा ABCDEF आणि G. ठीक आहे चला काय दिसतंय बघा याच्यामध्ये आता बी साठी 8 अथवा 7 पैकी कोणताच अंक नाही. बघा बी साठी 8 पण नाही 7 पण नाही राहिले कुठले मग कुठले बघा इथं 4 5 6 9 आणि 10 यापैकी कुठलाही येऊ शकतो. ठीक आहे बघा चला परत पुढे काय दिसतंय ए साठी पहिला विषमांक बघा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषमांक कुठला आहे तर 5 आहे. ठीक आहे बघा ए साठी काय झाला 5 फिक्स झाला. ठीक आहे मग बी मध्ये 5 जो आहे ना त्याला काट मारून टाका कारण की ए साठी तो फिक्स झालेला आहे. इथं पण 5 ला काट मारून टाका. ठीक आहे बघा चला परत
तर डी साठी सर्वात मोठा समांक वापरला आहे बघा. सर्वात मोठा समांक कुठला आहे तर 10 आहे. मग कुणासाठी तर डी साठी. मग डी साठी काय आला इथं 10 आला. बरोबर आहे की नाही. मग बी साठी 10 येणार आहे का नाही, इथं पण काट मारून टाका आणि 10 मध्ये इथं पण काट मारून टाका. चला परत पुढे काय दिले बघा. सी साठी 6 किंवा 10 संकेत वापरला आहे बघा. सी साठी 6 किंवा 10 म्हटलेले. 10 तर ऑलरेडी डी ला मांडलाय. मग सी ला फिक्स काय येणार आहे 6 येणार आहे. मग इथं पण 6 ला काट मारून टाका. बी ला काय 6 येणार नाही आणि इथं पण मेन ह्याच्यातनं 6 काट मारून टाका. चला आता काय दिले बघा पुढं. ई साठी 4, 8, 9 यापैकी कोणताच अंक संकेत नाही बघा. ई साठी 4, 8, 9 येणार नाही. पहा इथं जर बघितलं आपण 4, 8 आणि 9 जर सोडले तर मग राहिला फक्त कुठला 7. बरोबर आहे का नाही. ई साठी काय निघेल बघा 7 निघेल. बरोबर आहे का. ई साठी कुठला आला 7 आला. मी डबल डबल का काट मारतोय. हे पूर्ण अंक आहेत आणि हे फक्त बी साठी मिळणारे अंक आहेत. आता ई ला कुठला अंक आला 7 आला. इथं 7चा काय विषय नाही. 7 फक्त इथनं कट मारून टाका कारण तो ई साठी गेलेला आहे. परत पुढे काय म्हटलंय बघा. तर एफ साठी 7 तरी किंवा 9 तरी आहे बघा. एफ साठी काय म्हटले 7 तरी किंवा 9 तरी. 7 तर ऑलरेडी गेलेला आहे इथं. राहिला मग कुठला 9. एफ साठी कुठला 9 आला. 9 इथं दिसतोय मग 9 ला इथं काट मारा. 9 ला इथं काट मारा. आता इथं फिक्स काय दिसतंय बघा. बी साठी कुठला अंक आला 4 आला. बरोबर आहे का नाही. आता बी साठी 4 आला म्हणून हा पण कॅन्सल करून टाका. बघा मग जी साठी राहिला कुठला मग जी साठी राहिला कुठला 8 अंक राहिला. इथं 8 देऊन टाका. हा आणि इथं काय म्हटलं आणि जी साठी समअंक आहे. जी साठी काय म्हटले समअंक आहे. ती वाक्य नसतं दिलं तरी चाललं असतं. कारण की पझल मध्ये जेवढं कमी वाक्य देता येईल ना तेवढं द्यायचं असतं. जी साठी काय दिलं 8 ऑलरेडी आला इथं. चला पुढे काय म्हटले तर पुढील राशी विसंकेतित करून तिचे संक्षिप्त रूप लिहा. बघा आता सी साठी काय दिसतोय आपल्याला इकडं 6 दिसतोय. इथं लिहा. सी साठी 6 गुणिले एफ साठी काय बघा एफ साठी 9 आहे. इथं 9 लिहा. चला प्लस परत ई साठी काय दिसतोय बघा. ई साठी 7 आहे. 7 लिहा गुणिले जी साठी काय दिसतोय बघा. जी साठी 8 आहे. जी साठी 8 आहे. आणि वजा डी साठी काय दिसतोय बघा 10 आहे. इथं 10 लिहून टाका. भागिले किती आहे बघा ए इंटू बी. ए किती आहे 5 आहे आणि बी किती आहे 4 आहे. म्हणजेच 5 गुणिले 4. बघा किती निघेल बघा इथं. चला ब्रॅकेट टाकून द्यायला गुणाकाराला ब्रॅकेट करा इकडं. बघा 6 9 54 अधिक 8 7 56 वजा हे किती आलं 10 आलं. भागिले 5 चोक 20. बाकी निघतंय 54 आणि 56 किती झाले बघा 50 आणि 50 100 आणि 6 4 10 म्हणजे 110. 110 मधनं 10 गेले 100 राहिले. 100 भागिले 20 केले किती निघते बघा 20 5 100 5 उत्तर येते. ठीक आहे बघा उत्तर काय आपला ऑप्शन नंबर पहिला 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा जो क्वेश्चन आहे ना तो वेन डायग्राम चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये महाविद्यालयातील 950 मुलांपैकी. आता बघा ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ना तर ह्यातले आकडे जे आहेत ना ह्यात दिलेले चुकीचे आहेत बघा लक्षात घ्या. फक्त आता कसं ते तुम्हाला सांगतो मी मांडणी करताना कशी करायची ते सांगतो बघा लक्षात घ्या. एकूण किती आहेत बघा एकूण 950 आहेत. ठीक आहे एकूण लिहायचं 950. चला आता इथे 3 सर्कल काढून घ्या इकडे. कुठले कुठले कबड्डी परत काय दिले खो खो आणि इकडं फुटबॉल. ठीक काय म्हटले बघा आता चला महाविद्यालयातील 950 मुलांपैकी 306 खो खो खेळतात. खो खो खेळणारे किती आहेत तर 306 आहेत. खो खो खेळणारे झाले 306. 274 कबड्डी खेळतात. कबड्डी खेळणारे झाले 200 इथं झाले 274 आणि परत 370 फुटबॉल खेळतात. 370 फुटबॉल खेळतात. फुटबॉल खेळणारे झाले 370. चला काय म्हटले बघा एकूण मुलांपैकी 79 फुटबॉल व कबड्डी बघा जसं दिसतंय तुम्हाला 79 फुटबॉल आणि कबड्डी खेळणारे आहेत. परत 132 खो खो फुटबॉल 132 खो खो आणि फुटबॉल मध्ये इथं खेळणारे आणि फुटबॉल आणि 91 कबड्डी व खो खो 91 कबड्डी आणि खो खो खेळणारे हे दोन खेळतात. हा तर 51 मुले तीनही खेळ खेळतात. 51 मुलं तिन्ही सर्कल मध्ये आहेत. तीनही खेळ खेळतात. तर एकही खेळ न खेळणाऱ्या मुलांची संख्या किती बघा. आता ही जी तुम्हाला मांडणी दिसते 79 91 आणि 132 वेन डायग्राम मध्ये बघा जर तुम्हाला 3 जर त्यांनी संज्ञा दिली असेल ना तर ते सॉल्व्ह कसं करायचं लक्षात घ्या. कधी पण मधला जो अंक आहे ना तो आधी सुरुवातीला मांडून घ्यायचा. काय दिसतंय बघा तुम्हाला 51 मुले तीनही खेळ खेळतात. बघा इथे 51 लिहून टाका जसं तुम्हाला डायग्राम मध्ये दिलेले बरोबर आहे का. बरं पुढे काय दिसतंय बघा आता बघा एकूण मुलांपैकी 79 फुटबॉल आणि कबड्डी खेळतात. बघा फुटबॉल आणि कबड्डी खेळणारे किती आहेत 79 जण. म्हणजे बघा आता हा जो पूर्ण पार्ट आहे इथून इथपर्यंतचा तो कोणाचा असतो बघा
तर फुटबॉल, कबड्डी आणि फुटबॉल खेळणाऱ्यांचा असतो. लक्षात घ्या. कुठून? हा एवढा पार्ट जो कबड्डी आणि फुटबॉल दोन्हींच्या मध्ये येतो. आणि त्याची संख्या किती आहे बघा, तर 79 दिलेली आहे. मग हे 51 धरून ते 79 असतात. लक्षात घ्या कधी पण. मग 51 आणि इकडे किती निघतील बघा, 28. 51 आणि 28 बरोबर किती झाले, 79 बघा. 50, 60, 70 आणि 79. ठीक आहे. बघा परत पुढे काय दिसतंय, 132 खो खो व फुटबॉल. बघा 132 जण खो खो आणि फुटबॉल खेळतात. हे 51 जण आहेत, इथं 81 मांडा. बघा 8 आणि 5 13 आणि 2 32, 132. ठीक आहे. परत 91 कबड्डी व खो खो खेळतात. बघा 91 काय म्हटले, कबड्डी आणि खो खो खेळणारे 51 आणि 40. येते लक्षामध्ये बघा. कारण की हे 79 तिथं फक्त शब्द जर वापरला असता, फक्त तर उत्तर येतो. फक्त कबड्डी आणि फुटबॉल खेळणारे 79 जण आहेत का, तर नाहीत. त्यांनी फक्त शब्द वापरलेला नाही. तर कबड्डी आणि फुटबॉल खेळणारे 79 जण आहेत. कबड्डी आणि खो खो खेळणारे 91 जण आहेत. फुटबॉल आणि खो खो खेळणारे 132 जण आहेत. पण त्याच्यामध्ये हे 51 पण धरलेले असतात. बरोबर आहे. कारण 51 तीन खेळ खेळतात. त्यामुळे कबड्डीचा पण शिक्षक काय म्हणणार आहे, माझ्याकडे 51 विद्यार्थी आहेत. फुटबॉलवाला पण म्हणणारे माझ्याकडे आहेत आणि खो खोवाला पण म्हणणारे माझ्याकडे आहेत. बरं आता पुढे बघा, लक्षात घ्या. इथं जर आपण बघितलं तर बघा, आता ह्याची बघा, आता ह्या पूर्ण सर्कलमध्ये किती आले पाहिजे, 274 जण आले पाहिजे. ठीक आहे. बघा मग आता हितला जो आकडा असतो तो किती असणार आहे बघा. हे किती झाले, 50 आणि 40 90 100 110 119. ह्याच्यात 9 वजा 119 करा. किती आले बघा इकडं, 9 5 14. परत 6 हातने 1 गेले, 5 राहिले. परत 2 हातने 1 गेले 1, म्हणजे इथे 155 येते. ठीक आहे. आता ह्या पूर्ण सर्कलमध्ये किती आले पाहिजे, 306 जण. बघा 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, म्हणजे 170 आणि 2 172. 172 वजा करायचे आहेत ना बघा. 6 हातनं 2 गेले 4 राहिले, 10 हातनं 7 गेले 3 राहिले, 2 हातनं 1 गेले 1 राहिला, 134 जण इथं आले. आणि 370 मध्ये काय म्हटले बघा, हा चला ह्या सर्कलमध्ये पूर्ण 370 जण आले पाहिजे बघा. 80 20 100, 100 आणि 5 150, 150 आणि हे झाले 160, वजा 160 केले किती निघते इकडं, 0 7 हातनं 6 गेले 1, 3 हातनं 1 गेले 2, म्हणजेच 210 जण. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या, ह्या बघा आता ह्या सर्कलमध्ये जेवढे खेळणार आहेत ना, तर ते विद्यार्थी खेळ खेळणार आहेत. बघा आता लक्षात घ्या, 155 जण फक्त कबड्डी खेळतात, 134 जण खो खो खेळतात आणि 210 जण फुटबॉल खेळतात. ठीक आहे बघा. हे 28 जण कोण असतात, तर फक्त कबड्डी आणि फुटबॉल खेळणारे, 40 जण कबड्डी आणि खो खो खेळणारे, 81 जण खो खो आणि फुटबॉल खेळणारे. आणि फक्त शब्द काढून टाकला तर मग 91 जण बघा, 51 आणि 40 91 जण कबड्डी आणि खो खो खेळतात. बघा 81 आणि 51 132 झाले. बघा 132 जण कोण असतात मग, खो खो आणि फुटबॉल खेळणारे. 28 आणि 51 म्हणजे आले 79, कबड्डी आणि फुटबॉल खेळणारे 79, आणि 51 जण कोण असतात, तीनही खेळ खेळणारे. आता सर्कल मधून कुठले विद्यार्थी मिळतात आपल्याला, 1 खेळ खेळणारे, 2 खेळ खेळणारे आणि 3ही खेळ खेळणारे. ठीक आहे. ह्याची बेरीज किती निघते बघा आता. बरं सगळी बेरीज करताना काय करायचं, आता बघा कुठला जो मोठा सर्कल आहे ना त्याच्यावरती हात ठेवा. बघा हा सगळ्यात मोठा सर्कल 370. या पूर्ण सर्कलमध्ये किती जण आलेले असतात, 370 जण आलेले असतील. इथे 370 मांडा. चला अधिक हे 155, परत हे 134 आणि हे 40. किती होते बघा इकडं, 5 आणि 4 9, परत 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि बघा 5 आणि 4 9 आले, 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 4 19, हातचा आला 1, 3 4 5 6 699. आता एकूण खेळणारे किती बघा, 950 जण आहेत. 950 मधून हे 699 वजा करा, किती निघते बघा. 10 9 गेले 1 राहिले, 14 5 गेले 5 राहिले, 9 5 14, आणि परत 8 6 गेले 2 राहिले, 251. मग 251 असे विद्यार्थी आहेत की जे कुठलाच खेळ खेळत नाहीत. म्हणजे उत्तर किती आला आपला, ऑप्शन नंबर 3, 251. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, पहिल्या 2 शब्दात असलेले साधर्म्य दुसऱ्या 2 साधर्म्या समान आहे. कोणाला कोणता शब्द प्रश्न चिन्ह जागी ठेवता येईल. बघा सनला काय दिले त्यांनी, QML. बघा काय दिसतं याच्यामध्ये, OPQ RES. बघा एसच्या पाठीमागे जर गेले आपण तर 2 घरं क्यू येते बघा, MNO. ओच्या पाठीमागे 2 घरं गेले की M येते, LMN. यांच्या पाठीमागे 2 घरं गेले की L येते. इथं मग काय म्हटलं आपल्याला, गर्लचं काय निघेल बघा, ABCD मध्ये बघा जीच्या पाठीमागचं दुसरा अल्फाबेट कुठला असतं बघा, HIJ, परत EFG. बघा ESL बरोबर आहे का, ईच्या पुढे बघा EFG,
ईच्या पुढे 2 घरं जी आलं किंवा जीच्या पाठीमागे 2 घरं ई आला. परत आय बघा GHI बघा इथं जी येईल बघा. आयच्या पाठीमागे 2 घरं कुठला अल्फाबेट असतं GHI. परत आरच्या पाठीमागे बघा. बरं EG कुठं कुठं दिसते बघा तुम्हाला. EG इथं आहे, EG इथं आहे. हे 3 आणि 1 नंबरचा पर्याय कॅन्सल झाला. बघा P इथं आहे, P इथं आहे बघा. Pच्या काय नाही इथं P येईल बघा. PQR किंवा आरच्या पाठीमागे 2 घरं P आला आणि नंतर बघा EFGHIJKL बघा इथं J निघल. J K आणि L बरोबर L च्या पाठीमागे 2 घरं J आला. म्हणजे EGPJ म्हणजेच ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा लॉजिकल रिझनिंग वरचा प्रश्न आहे बघा. विधान निष्कर्षावरती काय दिले बघा. 20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारे 2 तथ्य ओळखा. बघा इथं निष्कर्ष म्हटलेले. ठीक आहे बघा. चला काय दिसतंय बघा तुम्हाला आता. पर्याय बघा ए आणि बी. आपल्याला काय करायचं 20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले आपण 100% सांगू शकलो पाहिजे. आपल्याला असे 2 पर्याय निवडायचे. ए आणि बी मध्ये काय म्हटले 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. बघा 40 परीक्षा विद्यार्थी पास झाले आणि आपल्याला 20 विद्यार्थी नापास दाखवायचे. आणि बी काय म्हणतोय बघा 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झाले नाहीत. म्हणजेच काय परीक्षा जर नसेल दिली तर ते अशी पण नापास होणार आहेत. तिथे किती विद्यार्थी नापास निघतात ए आणि बी मध्ये 40 पास निघतात आणि 10 नापास निघतात. तसं बघायला गेलं तर ठीक आहे. आपल्याला 20 नापास विद्यार्थी दाखवायचे. त्यामुळे पहिला ऑप्शन येत नाही. 2 नंबर बघा काय म्हटले. ए काय म्हटले 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले म्हणजे 40 विद्यार्थी परीक्षा पास झाले. आणि सी काय म्हटले बघा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 2-1 ने जास्त आहे. म्हणजे बघा पास होणारे किती आहेत बघा. उत्तीर्णांचे गुण आहे आणि अनुत्तीर्णांचं गुणोत्तर दिले त्यांनी. किती गुणोत्तर दिले बघा इकडे 2-1 म्हणजे 2x आणि इकडे x आणि आपल्याला ए काय म्हणतोय बघा तर 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. बघा मग आता 2x म्हणजे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत. 2x म्हणजे किती झाले 40. 2x म्हणजे किती झाले 40. 2x बरोबर जर 40 असेल तर x बरोबर किती असेल निम्म 20 असेल. म्हणजे इथं बरोबर x बरोबर 20 झालं. म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थी 20 आहेत का तर आहेत. ए आणि सी वरून आपण सांगू शकतो आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा केट ही युगपेक्षा वायने 3 पट मोठी आहे. बघा केट मोठी आहे कुणापेक्षा तर युगपेक्षा कितीने तर 3 पट. म्हणजे हे काहीतरी 3 आहे तात्पुरतं. ठीक आहे. बघा मिनी ही वयाने झरींच्या निम्मी आहे. ठीक आहे बघा आता इथं मिनी आणि झरीन कुठं उल्लेख नाही तात्पुरतं ते वाक्य बाजूला ठेवा. बघा युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. बघा युग काय म्हटलंय मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. युग हा मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. सॉरी युग हा मोठा आहे कुणापेक्षा मिनीपेक्षा. आणि वरचं वाक्य वाचा आता. हा मिनी ही वयाने झरींच्या निम्मी आहे. मिनी काय म्हटलंय बघा झरींच्या निम्मी आहे म्हणजे झरीन मोठी असणार आहे कुणापेक्षा तर मिनीपेक्षा. म्हणजे ही 1 असेल तर ही 2 आहे. ठीक आता एक कुठली तरी व्हॅल्यू फिक्स करून टाका. बघा लक्षात घ्या आपण युग आणि केटची व्हॅल्यू फिक्स करून टाकू. म्हणजे मिनी युग आणि केट हे आपल्याला सलग व्हॅल्यू मिळून जातील. ठीक आहे बघा आता बघा इथं जर समजा मिनीला आपण 1 बघा मिनी इथं फक्त बघा काय दिले तुम्हाला लक्षात घ्या. हे 1x आणि हे 3x करा हे y करा. ठीक आहे बघा. हा इथं फिक्स काय बघा लक्षात घ्या. मिनी युग आणि केटचं तुम्हाला गुणोत्तर दिले. युग हा केट पेक्षा 3 पटीने मोठा आहे. म्हणजे युग जर आपला बघा इथं 1 असेल तर केट किती असेल बघा 3 असेल. ठीक आहे. आणि मिनी फक्त काय म्हटलंय इथं काय म्हटलं युग आणि मिनी मध्ये युग हा मिनीपेक्षा फक्त मोठा आहे म्हटले. कितीने मोठा आहे ते माहित नाही. मग बघा तो किती असेल बघा ते आता आपण तात्पुरता 0.1 पकडू कारण की युग मोठा आहे ना मिनीपेक्षा. ठीक आहे बघा. आणि जरीन काय म्हटलंय बघा तर मिनीच्या दुप्पट आहे. मग 0.1 च्या दुप्पट किती असतं 0.2 असतं. ही किती आलं ह्याची व्हॅल्यू आली 0.2. ठीक आहे बघा. पण आता बघा ही जे युग जो मोठा पकडला आपण बघा मिनीपेक्षा मिनी काय केलं युगपेक्षा लहान पकडले आपण. किती लहान पकडायचे बघा एक तर खूप लहान पकडायचे किंवा एक तर जवळ पकडायचे एकदम. म्हणजेच काय हा जर 1 असेल ना तर हे 0.9 पण पकडू शकतो आपण. तर इकडे ह्या 2 तर व्हॅल्यू फिक्स आहेत. हे 3 आणि 1 ह्या 2 व्हॅल्यू फिक्स आहेत कुणाच्या युग आणि केटची.
मिनी फक्त युग फक्त काय म्हटलंय मिनीपेक्षा मोठा आहे, पण कितीने मोठा आहे ते माहित नाही आपल्याला. मग ह्याच्यापेक्षा फक्त बारकी व्हॅल्यू पकडली आपण, एक खूप लहान पकडली 0.1 पकडला आणि एक पकडली 0.9 म्हणजे जवळची. बघा मग आता ह्याची दुप्पट किती असते बघा, 9 दुने 18 म्हणजेच काय नाही इकडे 1.8 येईल. बरोबर आहे का नाही, मिनी जरीनच्या निम्मे. मग आता लक्षात घ्या दोन्ही वेळेस जर आपण बघितलं तर बघा आता मिनी पेक्षा मोठा युग, युग पेक्षा मोठी केट हे फिक्स राहणार आहे. जरीन फक्त बघा आता एका ठिकाणी जरीन काय दिसतोय बघा तुम्हाला 0.2 म्हणजे तो केट आणि युग पेक्षा लहानच आहे. बरोबर आहे का नाही, आणि इकडे काय दिसतोय बघा तुम्हाला, बघा जरीन ही केट पेक्षा लहान दिसते पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि जरीन हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये केट पेक्षा मोठी दिसते. त्यामुळे इथं आपण जरीन नेमका कोणापेक्षा किती मोठा, हा एवढं मात्र फिक्स आहे की जरीन हा एकतर युग पेक्षा मोठा असेल किंवा एकतर लहान असेल, पण तो केटच्या पुढे जाणार नाही. पण आता पुढे काय, बरं हा ह्याच्यात काय म्हटलंय, सत्य अनुमानाची निवड करा. पहिलं काय म्हटले बघा, केट कदाचित जरीनपेक्षा वयाने लहान असेल. बघा केट केट हा जरीनपेक्षा लहान आहे का, बघा दोन्ही कंडिशन चेक करा. दोन्ही कंडिशन मध्ये केट हा काय जरीनपेक्षा मोठाच आहे. त्यामुळे केट कदाचित जरीनपेक्षा वयाने लहान असेल हे काय येते, चूक येते. बरं 2 नंबर बघा, युग वयाने जरीनपेक्षा मोठा आहे. युग जो आहे तो वयाने जरीनपेक्षा मोठा, बघा एका कंडिशन मध्ये युग हा जरीनपेक्षा मोठा दिसतोय आणि एका कंडिशन मध्ये युग हा जरीनपेक्षा लहान दिसतोय. ठीक आहे बघा, त्यामुळे 2 नंबर चुकलं. परत बघा केट वयाने जरीनपेक्षा मोठी आहे. बघा केट ही वयाने जरीनपेक्षा मोठी आहे का, दोन्ही कंडिशन जरी चेक केला तर जरीनपेक्षा मोठी कोण आहे, केट आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपण म्हणू शकतो. आणि काय वरील सर्व अनुमान सत्य आहेत का, तर नाहीत. मग उत्तर काय ते आपलं ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टर वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा, पुढील संख्यांची मांडणी अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी पर्याय निवडा. ठीक आहे बघा, आता याच्यामध्ये काय लॉजिक लावले बघा, 775 दिले. बरोबर आहे का. आता 75 मधल्या अंकांची बेरीज किती निघते बघा, 7 आणि 5 झाले 12 म्हणून अधिक 12 केले. 75 मध्ये 12 ऍड केले काय ते 87 येते. बघा परत 53 आणि 61 दिले बघा, 53 आणि 61 बघा, 5 आणि 3 किती झाले 8. 53 मध्ये अधिक 8 केले की बरोबर 61 निघते. बरोबर आहे का, बघा ह्या दोन दोन संख्या परत 81 90 बघा, 81 90 म्हणजेच काय, इथं 90 आहे बघा, 8 आणि 1 झाले 9 म्हणून अधिक 9 केले, 81 9 झाले 90. परत काय ते इकडे बघा 67 केलेले. मग आता 67 म्हणजे किती झाले बघा, 7 आणि 6 13 म्हणजेच अधिक 13 करा, काय निघते 60 70 आणि 80. इथं काय निघेल मग 80 उत्तर येईल, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय ते बघा प्रश्न उत्तर. रंगोने तिच्या नातीला सांगितले, जर मी शुक्रवार मोजले नाहीत तर मी 12 वर्षांचे आहे. रंगोचे योग्य वय निवडा. तर लक्षात घ्या आता हे बघा वर्ष तर आपलं 365 दिवसांचं आहे. बरोबर आहे की नाही. मग फक्त काय केले बघा, 365 दिवस मोजताना शुक्रवार बाजूला काढले, दिवस आपण मोजत गेलो. फक्त काय शुक्रवार बाजूला काढले आणि बाकीच्या दिवसात आपण काय केलं, 365 दिवस एकत्र करून वय केलं. तर काय निघेल बरं, ह्याच्यामध्ये कसं असतं लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आता एक दिवस काय केले, शुक्रवार मोजला नाही, बाकी 6 दिवस तर वार मोजलेले आपण. बरोबर आहे की नाही. बघा आता थोडक्यात काय, जे काय 6 वार आहेत की नाही बघा, 72 भागिले जर 6 केलं आपण तर काय निघते 12 वर्ष निघते. म्हणजे ते 6 वार जे आहेत ना, तर त्या प्रत्येक वारापासून किती वर्ष मिळालं आपल्याला, 12 वर्ष. 12 12 बघा, इथं 12 इथं 12 इथं 12 आणि इथं 12. बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे हा झाला बघा इकडे सोमवार असेल, हा झाला मंगळवार, हा झाला बुधवार, हा झाला गुरुवार, हा झाला शनिवार आणि हा झाला रविवार. फक्त आपण याच्यामध्ये शुक्रवार मोजलेला नाही. ठीक आहे बघा, का शुक्रवार आपण मोजलेला नाही. शुक्रवार जर मोजला असता तर 12 वर्ष आणखी वाढली असती. प्रश्न काय अवघड नाही. मग काय 12 72 ना, फक्त 12 7 84 करायला पाहिजे होतं. म्हणजे आपलं जर शुक्रवार जर मोजले असते तर किती वर्ष निघाले असते, तर 84 वर्ष निघाले असते. ह्याच्यामध्ये काय बघा, ते 72 गुणिले 52 भागिले 365 असं काही करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये साधा सिंपल प्रश्न आहे. 84 वर्ष वय पाहिजे होतं, पण त्यांनी ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. त्यामुळे इथं उत्तर काय नाही, आयोगाने हा प्रश्न कॅन्सल करून टाकलाय. हॅश उत्तर देऊन टाकलंय त्याचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊ. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे, काय दिसतंय बघा. नीरज हा पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. तो तेथून 9 मीटर उत्तरेकडे गेला. बघा गेला कुठं ते महत्वाचं, तोंड कुठे ते महत्वाचं नाही. गेला कुठं, तोंड 9 मीटर उत्तरेकडे गेला. चला 9 मीटर उत्तरेकडे गेला, वरती इकडे 9 मीटर गेला. चला परत डावीकडे वळून 7 मीटर सरळ चालत गेला. इथून बघा डावी दिशा कुठं असते, या साईडला वळून तो किती गेला, 7 मीटर चालत गेला. परत त्यानंतर डावीकडे वळून 9 मीटर सरळ चालत गेला. आता डावी साईड कुठं असेल बघा, खालच्या साईडला असेल. डावीकडे जाऊन किती गेला, तर 9 मीटर गेला. चला परत पुन्हा उजवीकडे वळून तो 5 मीटर सरळ चालत गेला. बघा आता उजवी दिशा कुठं असणार बघा, उत्तरेकडे असताना ही आपली उजवी दिशा असते.
दक्षिणेकडे असताना जी आता डावी आहे ना ती आपली उजवी असते, म्हणजे उजवी कुठे असणार या साईडला असणार आहे. उजवीकडे वळून तो किती गेला तर 5 मीटर गेला. ठीक आहे, आता काय म्हटलंय बघा, तर तेथून सुरुवातीच्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास त्याला किती अंतर कापावे लागेल. बघा स्टार्टिंग पॉईंट कुठे त्याचा इथे आणि एंड पॉईंट कुठे इथे. सरळ अंतर किती असेल बघा, हे आपल्याला हे अंतर माहित पाहिजे किती येते. हे जर 7 असेल तर हे पण 7 असेल. मग सरळ अंतर किती असेल 5 आणि 7 12 उत्तर येते. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा विधान निष्कर्षावरचा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा याच्यामध्ये, पुढे 5 विधाने दिली आहेत व त्या पुढे विशिष्ट क्रमाने 3 विधाने असलेले पर्याय दिलेले आहेत. सुरुवातीच्या 2 विधानांच्या आधारे तिसरे विधान हे यथार्थ निष्कर्ष ठरते असा पर्याय निवडा. बघा आपण सिलोगिझम चॅप्टर मध्ये विधान आणि निष्कर्ष बघतो, बरोबर आहे की नाही. आणि फक्त हे काय लॉजिकल रिझनिंग मधला जो आपला स्टेटमेंट कन्क्लुजन चॅप्टर आहे विधान निष्कर्ष त्याच्यावरती प्रश्न, पण दोन्ही सोडवण्याची पद्धत सेमच असते. बघा इथं डायग्राम काढली तर ठीक, नाही तर वाक्य वाचून पण उत्तर काढता येतं. बघा काय दिसतंय ह्याच्यामध्ये तुम्हाला. बरं ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, दोन जी वाक्य आहेत सी आणि बी असेल तर ही 2 वाक्य विधानं पकडायची आणि त्याच्यावरनं ई जो आहे ना तो निष्कर्ष निघतो का तेवढं चेक करायचं. आणि बघा याचा अर्थ काय, तर 2 वाक्याचा सिलोगिझम जसं सॉल्व्ह करतो ना आपण त्या टाईपने सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा काय दिसतंय बघा, एक इथं सी, आता पहिला ऑप्शन बघा, आता हे ऑप्शनवरून तुम्हाला चेक करावं लागतील. सी काय म्हटलंय बघा याच्यामध्ये, सी बघा वाहतुकीची कोंडी नेहमीच आरोग्याला घातक नसते. इथं काय म्हटले, नसते म्हटलेले. आणि बी काय म्हटलंय बघा, बी काय वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक आहे. एक म्हणते वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक, एक म्हणते घातक नसते. ह्याच्यावर निष्कर्ष काढू शकतो का आपण, नाही काढू शकत आहे, त्यामुळे पहिलं चुकते. चला आता 2 नंबर चेक करा बघा. हे काय म्हटलंय इथं, वाहतुकीची कोंडी हवेतील कार्बन मोनॉक्साईड वाढवते. बघा वाहतुकीमुळे काय वाढते बघा, तर कार्बन वाढते, कार्बन मोनॉक्साईड वाढते. आणि परत काय म्हटलंय बघा, चला ई काय म्हणतोय बघा, ई हा म्हणतोय कार्बन मोनॉक्साईड मध्ये पडणारी भर आरोग्याला घातक असते. बघा आणि कार्बन मोनॉक्साईड मुळे काय होते बघा, तर आरोग्याला घातक असते ते. ठीक आहे बघा. बरं आता ए आणि ए वरून आपण हे विधान मांडलं, कारण की बघा 2 वाक्य सिलोगिझम मध्ये 3च संज्ञा असतात, लक्षात घ्या. मग थोडक्यात काय, पहिल्या वाक्यामध्ये जर तुम्हाला ए चं बी बरोबर रिलेशन दाखवलं असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये बी चं सी बरोबर दाखवलं असेल, तर निष्कर्ष आपण ए चा सी बरोबर दाखवू शकतो. बघा आता इथं बी काय म्हटलंय बघा, लक्षात घ्या, वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक आहे. बघा वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक आहे का, तर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे उत्तर काय ते आपलं ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर एका सांकेतिक भाषेत बघा, आता हे सगळे हे वाक्य बघा, गुड लिटल फ्रॉक, परत गर्ल बिहेव गुड, गर्ल मेक्स मिस्टेक आणि लिटल गर्ल फेल्ड, आणि ह्याचे कोड काय दिले या साईडला दिले. तर चेक काय करायचं बघा, आता ह्याच्यामध्ये बघा शब्द किती आहेत बघा, गुड लिटल आणि फ्रॉक 3 शब्द आहेत. कोड किती आहेत बघा, 1 2 आणि 3, म्हणजे प्रत्येक शब्दाला एक सेपरेट कोड असेल. ठीक आहे बघा, हे काय सांगतोय, कारण ह्याच्यामध्ये बरेच टाईप आहेत. काय काय ह्याच्यामध्ये बघा वाक्य दिलेले असतात, 2-3 शब्द मिळून एक कोड असतो, असं पण असतं कधी कधी. बरं आता ठीक आहे, बरं आता काय म्हटलंय बघा, तर त्या भाषेत फ्रॉक या शब्दासाठी कोणता शब्द संकेत आहे, आपल्याला फक्त फ्रॉकला फोकस करायचे. बरं आता काय करावं लागेल बघा ह्याच्यामध्ये, आता बघा फ्रॉक इथे बरोबर आहे का. बघा आता पहिल्या 2 वाक्यांमध्ये कॉमन काय दिसतंय बघा, गुड इथं आहे, गुड इथं आहे, गुड आणखी कुठं आहे का नाही. पहिल्या 2 वाक्यांमध्ये कॉमन कोड कुठला आहे बघा, ZCI. आणि बघा इथं गुड पहिल्या वेळेस आहे आणि कोड शेवटला दिलाय. इथं गुड शेवटला आहे, त्याचा कोड पण शेवटला दिलाय. त्यामुळं कोडची जी मांडणी आहे ना ती कशी पण दिलेली आहे, ठीक आहे. बरं आता गुडला काय झाला, ZCI झाला, आपल्याला काय त्याचा संबंध नाही, फक्त बाजूला काढून टाकायचे, ते आपल्याला फ्रॉकला फोकस करायचे. बघा आता दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वाक्यामध्ये गर्ल दिसते बघा, इथं गर्ल, इथं पण गर्ल आणि इथं पण गर्ल. मग 2, 3, 4 मध्ये बघा आणखी कॉमन, तिन्ही मध्ये कॉमन असणारा फक्त एकच शब्द आहे गर्ल. मग तिन्ही वाक्यांमध्ये असणारा, मग ह्याच्यामध्ये काय निघते बघा, तिन्ही मध्ये असणारा बघा COS आणि COS, विषय संपला. चला परत आता काय दिसते बघा, लिटल, बघा लिटल इथं आहे, लिटल इथं आहे, बरोबर आहे का. बघा पहिल्या आणि चौथ्या वाक्यामध्ये बघा लिटल इथं आहे, लिटल इथं आहे. मग पहिल्या आणि चौथ्या वाक्यामध्ये कॉमन काय बघा, DAS आणि DAS, म्हणजे बरोबर. बघा आता इथं फ्रॉक साठी कुठला कोड असेल, तर MXY. बघा फ्रॉक्स या शब्दासाठी कोणता संकेत असेल, तर MXY, म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायग्राम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले दिसते ह्याच्यामध्ये, खालील दाखवलेल्या पारदर्शक कागदाची बाणांनी दाखवल्यानुसार घडी घातल्यानंतर ती जशी दिसेल ती दाखवणारा पर्याय निवडा. बघा आता बघा सगळ्या घड्या तुम्ही एकतर मध्ये घाला किंवा इथे घाला, सगळी पानं. पण एक लक्षात ठेवायचं कधी पण, चौकोनामध्ये सोपी गोष्ट काय असते माहिती का, ह्या डायग्राम मध्ये जशी डायग्राम आहे ना, तुम्ही घड्या घातल्यानंतर ना एक डायग्राम मध्ये सेम तशी डायग्राम येते, लक्षात घ्या.
म्हणजे हा इथला चंद्र हा इथंच येणार आहे आणि हा काळा डॉट इथंच येणार आहे असंच. कधी पण लक्षात ठेवायचं. चौकोनामध्ये एक तो एक प्लस पॉईंट असतो. आता बघा जास्त फोकस काय करायचं, सगळ्यामध्ये जास्त करून बघा डायग्राम कुठली सेम वाटते बघा. तर बघा हा जो बाण आहे का नाही, या साईडला आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय थोडक्यात, आणि हा असा बाण कुठे दिसतोय तुम्हाला, इथं दिसतोय. पण सगळ्या ह्याची घडी जी आहे ना, ती याच्यावरती घालण्याचा प्रयत्न करतो आपण. ठीक आहे बघा. आता इथं जर घडी घातली आपण, लक्षात घ्या, वरचा चंद्र जसा आहे ना, तो तसा इथे येणार आहे बघा. वरचा चंद्र इथं मध्ये आहे ना, तर तो इथंच येणार आहे. ठीक आहे बघा. इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे बघा. बरं, आता एक लक्षात घ्या. इथला जो बघा काळा जो डॉट आहे, तो डायरेक्ट इथे येईल बघा. इथं काय येईल, असा काळा डॉट येईल. बाणाच्या अपोजिटला काय दिसतो, काळा डॉट इथं आहे बघा, इथं आहे आणि इथं पण आहे. सगळीकडे दिसतोय तुम्हाला बघा. ठीक आहे बघा. बघा आता परत आणखी काय दिसलं बघा ह्याच्यामध्ये. चंद्र आणि ह्याचा विषय संपला. आता हा काळा जो चंद्र असेल बघा, लक्षात घ्या. आता हा जो स्टार आहे बघा, इथून ही जर घडी घातली आपण, तर ही बाजू आहे ना, ती खाली जाते आणि हा स्टार इथल्या इथं आहे असा कॉपी होतो बघा. हा इथल्या इथं असं कॉपी होईल. सगळ्या डायग्राममध्ये तो इथं दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये बघा, तर ह्या बाणाच्या विरुद्ध काय बघा, काळा डॉट आहे. बाणाच्या विरुद्ध काय आलं, स्टार आले. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 3 तर काय झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे बघा. 3चा विषय संपला. आता ह्याच्यामध्ये सगळीकडे कॉमन काय काय दिसते बघा इथं. बरं, आता एक लक्षात घ्या. आपला आपण ह्या जर चौकोनाला फोकस केला असेल, तर त्रिकोण कसा आहे बघा, खालच्या ह्याला सरळ दिसतोय, इथं वेगळा दिसतोय बघा. त्यामुळे 1 नंबरचा पण ऑप्शन कॅन्सल झाला. बघा आता 2 आणि 3 मध्ये जर बघितलं आपण, हा जो चंद्र आहे लक्षात घ्या, काळा चंद्र, तो काळा चंद्र ज्यावेळेस इथे मांडू ना आपण, तर ही बाजू या साईडला टच होईल. चंद्राचा आकार आहे असाच येणार आहे, फक्त वरचा खाली होईल. दिशा दिशा फक्त बदलेल. जसं आपण स्टारचं बघितलं, इथं खाली आहे तर इथं वरच्या ह्याच्यात आला. हा कुठं जाईल, खाली जाईल या साईडला. म्हणजे इथं काय येईल बघा, तो चंद्र इथं काळा चंद्र येईल आहे असं. खाली चिटकून असतं बघा. इथं जो चिटकून आहे, बरोबर आहे का नाही, डायग्रामच्या मध्ये आहे का नाही, इथं तुम्हाला तो मध्ये दिसतोय. त्यामुळे ही पण डायग्राम काहीतरी कॅन्सल झाली. ऑप्शन काय ते, आपला उत्तर ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो. टाइम अँड वगैरे वरचं क्वेश्चन आहे. आणि परत त्याची पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुपटीने काम करते. बघा मनुष्य, बघा इथं मनुष्य लिहा, मनुष्य, त्याची पत्नी आणि त्यांची मुलगी. काय म्हटले, पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुप्पट काम करते. म्हणजे ही जर एक्स असेल तर ही काय झाली, दुप्पट झाली, 2x. आणि वरती मनुष्य हा त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो. 2 ची तिप्पट किती झाली, माझ्याकडे 6x झाली. ठीक आहे. हे झालं त्यांच्या कामाचं. बरं पुढे काय असते बघा, त्यांना मिळालेले काम पूर्ण केल्याचा मोबदला 1800 मिळाला. तर अनुक्रमे त्याच्या पत्नीचा, अनुक्रमे त्याचा, त्याचा म्हणजे मनुष्याचा, पत्नीचा आणि बरोबर मुलीचा, म्हणजे इथं जशी मांडणी केली आपण तसेच त्यांनी विचारले. आधी मनुष्य, परत पत्नी आणि मुलीच्या मोबदल्यातील हिस्से किती ते काढा. ठीक आहे बघा. आता बघा तिघांना मिळून किती 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 पैसे मिळाले बघा, 6x अधिक 2x अधिक x बरोबर किती झाले, 6 आणि 2 8 1 9, 9x बरोबर किती झाले बघा, 1800 रुपये झाले. मग x ची व्हॅल्यू काय असली इकडं, 1800 भागिले हे 9 बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जाईल बघा. 9 1 9, 9 2 18, इथं किती आलं, 200 आलं. x ची व्हॅल्यू झाली 200. म्हणजे मुलीला किती रुपये मिळतील, 200. मग पत्नीला किती मिळतील, इथं 400. आणि इकडे बेसक 12 म्हणजे 1200. 1200 400 आणि 200 कुठं दिसतंय बघा, 1200 400 आणि 200 ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसते. आणि ऑप्शन वरनं पण आपण सॉल्व्ह करू शकतो, गुणोत्तर माहित असेल तर. बघा एकास 2 आणि 2 3, सॉरी एकास 2 आणि इकडे परत एकास 3, म्हणजे 1 2 आणि 6 असं गुणोत्तर पाहिजे बघा. लक्षात घ्या. कुठं कुठं दिसतंय बघा. 300च्या दुप्पट 600 आहे का, नाही बघा. 600च्या दुप्पट 1200 आहे का, नाही, तो उलटच केले त्यांनी. ठीक आहे बघा. परत इथं 200च्या दुप्पट इथं 400 पाहिजे आणि 400च्या तिप्पट इकडे परत 1200 पाहिजे. हे कुठं दिसते बघा इथं, 200च्या दुप्पट 400, 400च्या तिप्पट 1200. म्हणजे ऑप्शन वरून तुम्ही फक्त गुणोत्तर जरी चेक केलं तर तुम्हाला उत्तर कळून जाणार आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता हा आपला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वरचा प्रश्न आहे बघा. साइन कॉस टॅन याच्यावरती बघा. तर हा या चॅप्टरवरती आपल्याला एक प्रश्न विचारत नाही. फक्त हा एकच प्रश्न असा आहे की जो तुम्हाला याच्यावरती आलेला आहे आतापर्यंत. ठीक आहे बघा. 2011 पासून आतापर्यंत बघा. तर मला वाटतं फक्त हा एक ना आणखी एखादा प्रश्न असेल. बाकी असा प्रश्न तुम्हाला परत विचारला नाही त्यांनी. ठीक आहे. आणि ह्या चॅप्टरवर विचारत परत नाही प्रश्न. फक्त आता आलाय म्हणून तो सॉल्व्ह करून देतो बघा. काय दिसतंय तुम्हाला इकडं, बघा आपण शिकलो असेल बघा, साइन थिटा, परत कॉस थिटा आणि परत साइन कॉस टॅन, परत काय असते इकडे कोसेक, सेक आणि कॉट असते. बरोबर आहे का नाही. बघा मग आता फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला कसा असतो, 1 प्लस
बघा 1 प्लस इथं काय बरं इकडे काय असते बघा बघा इथं काय येते हा कॉट आहे ठीक आहे बघा. बरं आता कॉट म्हणजेच काय असते बघा कॉट म्हणजे कॉट थिटा म्हणजेच काय असते इकडं 1 डिवाइडेड बाय टॅन थिटा बरोबर आहे का. बघा मग 1 डिवाइडेड बाय आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू किती 2 दिलेली आहे त्यांनी इथं 2 लिहून टाका. ठीक आहे बघा कॉटची व्हॅल्यू किती झाली 1/2 टॅनची व्हॅल्यू दिली त्यांनी आपल्याला किती 2 कॉटची व्हॅल्यू झाली 1/2. मग आता फॉर्म्युला काय असतो बघा इकडे आपल्याला विचारलाय कोसेक थिटा म्हणजे किती बघा. मग काय असते बघा इकडं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो कोसेक स्क्वेअर थिटा. बघा मग काय निघेल 1 प्लस कॉटची व्हॅल्यू किती आहे बघा 1/2 आहे 1/2 चा वर्ग इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बघा इकडे काय 1 प्लस बघा इथं काय निघाला स्क्वेअर काढला तर बघा 1 चा वर्ग 1 आला 2 चा वर्ग 4 आला. इकडे कोसेक्स बरं आता तात्पुरतं हे सॉल्व्ह करून घेऊ आपण आधी. 4 बघा इथं काय निघाले 4 1 4 अधिक 1 5/4 5/4 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता काय करावं लागेल बघा आपल्याला हा स्क्वेअर काढून टाकायचा आपल्याला बरोबर आहे का नाही. स्क्वेअर जर काढून टाकला तर दोन्हीकडे रूट द्यावा लागेल बरोबर आहे का. इकडे रूट देऊन टाका आणि इकडे पण रूट देऊन टाका. काय निघेल बघा इकडं बघा इथं निघेल हा झाला कोसेक थिटा. आता 5 काय कितीचा वर्ग नाही म्हणून त्यामुळे तो रूट 5 आला डिवाइडेड बाय 4 कितीचा वर्ग आहे तर 2 चा वर्ग आहे म्हणून त्यामुळे छेद 2 आलं. कोसेक थिटाची व्हॅल्यू किती येते बघा इकडं रूट 5/2 रूट 5/2 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पर्सेंटेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा. सुरेश महेश व राहुल यांनी एकूण 5,780 भांडवल गुंतवून एक व्यवसाय चालू केला. सॉरी भागीदारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे पार्टनरशिप. बघा त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम बरं आता किती जण आहेत बघा सुरेश महेश आणि बघा सुरेश महेश आणि कोणी राहुल काय दिसते बघा त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त व महेशने राहुलपेक्षा 10% रक्कम कमी गुंतवली असेल तर बघा आता सुरुवातीला काय करायचं राहुलपेक्षा राहुलला बघा राहुलला काय करायचं आपण 100% पकडायचं. राहुल जर बघा 100% असेल तर काय म्हटलंय बघा महेशने राहुलपेक्षा 10% रक्कम कमी गुंतवली 10% कमी रक्कम गुंतवली. बघा आता राहुल जर 100 असेल तर महेश किती असेल बघा 90 असेल. आणि वरती काय दिले बघा बघा त्यामध्ये सुरेशने महेशच्या तुलनेत 10% रक्कम जास्त कुणाच्या महेशच्या तुलनेत ह्याच्यापेक्षा 10% जास्त आहे. म्हणजे बघा महेश किती 90 आहे ह्याच्यापेक्षा 10% म्हणजे 110% झाला तर तो कोण आहे तर सुरेश आहे. किती येईल बघा इकडे तो बघा ह्या शून्याला हा शून्य गेला हा शून्याला हा शून्य 11 9 99 इथे किती आलं 99. ठीक आहे बघा 99 90 आणि 100. आता बघा कसं असतं ज्या प्रमाणामध्ये तुमचं गुंतवणूक आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला नफ्याचा वाटा मिळत असतो. आता इथं जर गुणोत्तर काढायचं म्हटलं तर ह्याला 99 90 आणि 100 ला दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही त्यामुळे ह्याला डायरेक्ट इथं 99x 90x आणि 100x करून टाका. ठीक आहे आणि तिघांची गुंतवणूक किती दिली बघा त्यांनी ही झाली गुणोत्तरामध्ये संख्येमध्ये किती दिले बघा तुम्हाला 5,780 दिलेले त्यांनी. काय करायचं बघा इकडं बघा 100x अधिक 90x अधिक 99x याची व्हॅल्यू किती आहे बघा तर 5,000 बरं याची व्हॅल्यू किती निघते बघा 100 190 परत 9 9 18 280 आणि 289 289x बरोबर किती झाले 5,780. ठीक आहे बघा मग x ची व्हॅल्यू किती निघेल बघा 5,780 भागिले 289. ठीक आहे बघा मग 289 ची जर आपण दुप्पट केली तर बघा किती येते 578 येते बघा 9 2 18 1 8 आहे बरोबर आहे का. इकडे हात चाला 2 बाकी निघते 20 निघते x ची व्हॅल्यू किती निघाली 20 निघाली. मला आपल्याला विचारले काय तर राहुलने किती रक्कम गुंतवली होती राहुलने किती गुंतवली 100x 100x म्हणजे किती झाले 100 गुणिले 20 बरोबर झाले 2000. उत्तर काय असेल आपला ऑप्शन नंबर पहिला 2000. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा ऍव्हरेज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिसतंय बघा याच्यामध्ये दोन टाईपने आपण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो मी. बघा एका फलंदाजाने 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. ठीक आहे बघा इथं 12 डाव करा इथे त्याची सरासरी आणि इकडे एकूण धावा करा एकूण धावा. बघा 12 डावांमध्ये कितीच्या सरासरीने धावा काढल्या काही 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या सरासरी आपल्याला माहिती का नाही 12 डावातली सरासरी x पकडा एकूण धावा किती होतील बघा 12 गुणिले x किती झाले इकडे 12x झाले
ठीक आहे बघा. आता परत काय म्हटलंय बघा, 13व्या डावात त्याने 64 धावा काढल्या. 13वा जो शेवटचा डाव आहे बघा, 13वा डाव म्हणजेच तो झाला एक डाव. त्याच्यामध्ये किती काढले त्याने? 64 धावा काढले. काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या 2 ने कमी झाली बघा. आणि टोटल जर 13 डाव पकडले आपण, 12 डाव आणि परत तो 13वा डाव, असे 13 डाव जर पकडले आपण, तर त्यावेळेस सरासरी किती आहे बघा? 2 ने कमी झाली. म्हणजेच x वजा 2 झाली. या सरासरीपेक्षा 2 ने कमी झाली. मग त्यावेळेसच्या एकूण धावा किती असतील बघा? तर 13 गुणिले बघा, 13 ने ह्याला गुणा, 13 गुणिले x किती झाले? 13x. आणि परत हे वजा 2 ला 13 गुणिले 2, वजा किती आलं? 13 दोन्ही 26. ठीक आहे बघा, एकूण धावा किती झाल्या? 13 डावातल्या 13x वजा 26. मला सांगा 12 डाव आणि 13 डावांमध्ये फरक किती असणार आहे? 13 डावामध्ये ज्या काय धावा काढल्या असतील तो फरक असेल, बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात काय बघा, 13 डाव बघा, 13 डाव वजा 12 डाव जर केले आपण, तर कितीचा फरक असेल बघा? 13 डाव म्हणजे एकूण धावा किती येतात आपल्या बघा? 13x वजा 26, बरोबर आहे का? वजा 26 आणि इकडे वजा किती येते बघा? 12x, बरोबर किती असेल? तर 64 धावांचा फरक असेल दोन्हीमध्ये. कारण 13 डावामध्ये 13वा जो एक डाव आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही 64 धावा काढलेले आहेत. दोन्हीतला फरक किती असेल? 64. म्हणजे 13 डावातनं जर आपण सुरुवातीचे 12 डावातले जर 10 वजा केलं, तर राहिला कुठला? 13वा डाव. त्याच्यामध्ये 64 धावा आहेत, म्हणून आपण 64 केलं. आता इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघेल बघा? 13x मधनं 12x गेले, x राहिले, वजा 26 बरोबर 64. बघा, वजा 26 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा? x बरोबर 64. हे वजाचं काय होईल? अधिक होईल, अधिक 26. किती निघेल बाईकडे मग? 60, 70, 80 आणि 90. म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली बघा? 90 झाली. ठीक आहे. विचारलं काय त्याने आपल्याला? तर 13व्या डावानंतर ना त्याच्या धावांची संख्या सरासरी किती? मग 13व्या डावानंतर सरासरी किती असेल बघा? 90 वजा 2 बरोबर झाले 88. म्हणजे आपलं उत्तर किती असेल? ऑप्शन नंबर 2 असेल. आणि 12व्या डावात जर विचारला असतं तर किती सरासरी होती? तर 90 सरासरी होती. बरं, आता शॉर्टकट मध्ये कसं काढायचं लक्षात घ्या. बघा, लक्षात घ्या, आता एकूण 13 डाव आहेत, बरोबर की नाही? सुरुवातीचे 12 नंतरचा 1, 13वा. ठीक आहे बघा, 12 डावात किती धावा काढल्या आपल्याला माहित नाही, पण ह्या 13व्या डावामध्ये त्याने 64 धावा काढलेत. बरोबर आहे का? त्याने किती धावा काढलेले आहेत? तर 64 धावा काढलेले आहेत. बरं, आता सरासरी कितीने कमी झाली बघा? 2 ने कमी झाली. सरासरी कमी झाली याचा अर्थ काय बघा? त्या 12 जणांच्या वाटणीला प्रत्येकाला जेवढ्या काय धावा होत्या, त्याच्यामधनं प्रत्येकाच्यातनं काय झालं? 2-2 काढून घेतलं. का? कारण की ह्यांच्या बरोबरीला जर ह्याला आणायचं असल्या एक डावाला, तर काय करावं लागेल? ह्यांच्या बरोबरच्या धावा द्याव्या लागतील, बरोबर आहे का नाही? ह्याने कमी धावा काढले, मग ह्यांच्याकडचं 2-2 काढून घेतलं 12 जणांकडचं, आणि ह्याने पण स्वतः 2 कमी काढलेलेच आहे. आणि ते काय केलं आपण बघा? ह्या 64 वाल्याला देऊन टाकलं. थोडक्यात काय? त्या 12 जणांकडनं बघा, यांच्याकडनं 2-2 काढून घेतले आपण. 12 2 21 झाले, माझ्याकडे 24 काढले, आणि ते 24 काढून कुणाला दिले आपण? ह्याला दिले. त्यावेळेस हे 13 जण काय झाले? समान जागेला आले. बघा, मग किती झाले बघा? ह्याच्यामध्ये जर 24 वाढवलं तुम्ही, तर किती निघते माझ्याकडं? 88. येते लक्षामध्ये? म्हणजे ह्यांच्या बरोबरीला जर आणायचं असेल ना, तर ह्याला काय करावं लागेल? ह्यांच्याकडे 24 धावा काढून ह्याला दिले आपण. 64 अधिक 24 केले बरोबर झाला 88. सरासरी म्हणजेच काय असते? प्रत्येकाच्या वाटणीला समान वाटा आला पाहिजे. मग ह्याला मग थोडक्यात ऍव्हरेज किती निघाला आपलं? 88. पण कधीच 13 डावांच्या नंतरचा 88. आणि जर 12 डावांचं म्हटलं असतं तर 88 मध्ये 2 वाढवलं 90 आलं असतं. पण ठीक आहे बघा, हे समजायला अवघड आहे. समजलं तर सॉल्व्ह करायला एकदम सोपं आहे. ठीक आहे. नसेल समजलं तर ह्या मेथडने सॉल्व्ह करा. उत्तर किती आपलं? ऑप्शन नंबर 2, 88. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, मसावी लसावी चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा? 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे, तर त्या 2 संख्यातील लहान संख्या कोणती? आता बघा, इथं बरेच जण काय फॉर्म्युला टाकतील बघा? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, हा तुमचा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे की नाही? पण लक्षात घ्या, गुणोत्तरामध्ये जे आता तुम्हाला संख्या दिली, बरोबर आहे की नाही? एक संख्या 3x आहे आणि दुसरी संख्या काय तुमची 4x आहे, बरोबर आहे का? आता हे 3 आणि 4 बघा, ह्याचा मसावी किती झाला बघा? x झाला. थोडक्यात 3 आणि 4 जर तुम्हाला मसावी जर कॉमन अवयव विचारला, तर तुम्ही काय म्हणताल? x निघतो दोन्हीमध्ये, बरोबर आहे की नाही? मग कसं असतं लक्षात घ्या, इथे x आणि इथं मसावी किती दिला तुम्हाला? त्यांनी 6 दिलेला आहे. फक्त 6 ने ह्याला 3 आणि 4 ला गुणला तर तुमच्या संख्या निघून जातात. तिथं तुम्हाला पहिली संख्या म्हणजे इकडे पहिली संख्या झाली 3x, दुसरी संख्या झाली 4x, बरोबर लसावी झाला 6, मसावी झाला 6 आणि लसावी झाला 72. हा फॉर्म्युला लिहित बसायची गरज नसते. लक्षात घ्या, फक्त काय 6 ने 3 ला गुणला, 3 गुणिले 6 आणि इकडे 4 गुणिले 6, म्हणजे लहान संख्या कुठली? 3 6 18, मोठी विचारलं तर 6 चोक 24. विचारले कुठली संख्या दिली? लहान संख्या कोणती? मग कुठली असेल बघा? 3 6 18, ऑप्शन नंबर 3.
आणि हे जरी सॉल्व्ह केलं तर हेच उत्तर निघतं, लक्षात घ्या. किती निघणार आहे बघा इकडं, बघा ह्याचं किती निघाल, 3 चोक 12 एक्स स्क्वेअर आले इज इक्वल टू 6 गुणिले 72. हे एक्स स्क्वेअर जागायला ठेवा आणि 12 बरोबरच्या पलीकडे टाका. 6 गुणिले 72 भागिले 12 आले. किती येते बघा मग, 6 1 6, 6 दुने 12, परत बे 1 बे, बे त्रिक 6 आणि 1 7 आणि बे सक्क 12, मग 36 आलं. मग एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 असेल तर मग 36 कितीचा वर्ग आहे, तर 6चा वर्ग आहे. एक्सची व्हॅल्यू परत किती निघाली, 6 निघाली. मग परत 6 ने तिथे गुणायचे, काहीच गरज नाही. फक्त काय 6 ने 3 ला गुणा 6 ते 18 उत्तर निघून जाते, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, नंबर स्ट्रीमरचा क्वेश्चन काय दिले बघा, 4 क्रमांकात विषम संख्यांची बेरीज 48 आहे, तर त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. बघा आता हा पण प्रश्न तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये पण सांगतो आणि आपल्या ह्याने कसं सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. आता प्रत्येक विषम संख्येमध्ये 2चा फरक असणार आहे. 1 3 5 7 9 11, बरोबर, 2 2चा फरक आहे. मग आता बघा समजा 4 आणि ते आपण कशा आहेत बघा, क्रमांकात आहेत. मग एक लागोपाठचे आहेत. मग पहिली जर समजा x असेल तर दुसरी किती असेल, x अधिक 2 असेल. तिसरी असेल x अधिक 4, चौथी असेल x अधिक 6. ठीक आहे बघा, 4 क्रमांकात विषम संख्यांची बेरीज किती आहे बघा, 48 आहे, बरोबर आहे का नाही. मग आता या सगळ्या संख्यांची बेरीज किती आली, 48 आली. थोडक्यात काय, x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 ह्याची बेरीज किती आहे बघा, तर 48 आहे. मग किती आलं बघा, 1 2 3 4 हे झाले 4x आणि परत हे 2 आणि 4 6 6 आणि 6 12 अधिक 12 बरोबर झाले 48. मग या 4x मधनं बघा 4x जागायला ठेवा आणि 12 बरोबरच्या पलीकडे टाक, काय होईल, 48 वजा 12 बरोबर किती निघते बघा, 36 निघते. आता परत हे 4 बरोबरच्या पलीकडे टाका, x बरोबर काय ते बघा, 36 भागिले 4 म्हणजेच किती आले बघा, 4 9 36, 9 आले. x ची व्हॅल्यू निघाली 9. तुम्हाला विचारले काय तर त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज. बरं, आता त्या संख्या कुठल्या कुठल्या कळून गेल्या आपल्याला. x ची व्हॅल्यू झाली 9. बघा 9 2 11, 11 2 13, 13 2 15, म्हणजे 9 11 13 15 ह्या संख्या निघून गेल्या. पण ह्या संख्या डायरेक्ट काढायच्या कशा ते पण सांगतो, लक्षात घ्या. ऍव्हरेज म्हणजे काय असतं, मधली संख्या. आता एवढं तर संख्या फिक्स आहे, किंवा इथे 4 संख्या आहेत. 5 संख्या असतील तर आपण मधली संख्या घेऊ शकतो. 3 संख्या असतील तर आपण मधली संख्या घेऊ शकतो. पण 4 संख्याशिवाय मधली संख्या घेणार कसे, घेऊ शकतो कशी. कारण बघा आता इथं जर समजा तुम्ही 48 आहेत, 4 क्रमांकात विषम संख्यांची बेरीज किती आली, 48, बरोबर आहे की नाही. बघ ऍव्हरेज किती दिले त्यांनी तुम्हाला बघा, ऍव्हरेज जर काढला पण 48 भागिले 4 केलं तर काय निघते, 12 चोक 48. म्हणजे बरोबर मधली संख्या कुठली आली बघा, 12. पण 12 ही काय सम संख्या आहे. ऍव्हरेज 12 आहे, पण 12 आणि समसंख्या, मग विषम संख्या कुठल्या, 12च्या पुढच्या 2 आणि 12च्या पाठीमागच्या 2 बरोबर कुठले आले बघा, इथं 11, इकडे किती आली, 9 आली, इकडे झाली 13 आणि इकडे झाली 15, बरोबर बघा 9 11 13 15, 9 11 13 15, चारही संख्या निघून गेल्या आपल्याला. म्हणजे एवढं करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट असं पण करू शकतो. ठीक आहे. बरं, आता विचारले काय तर त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. वर्गांची बेरीज काय बघा, 9चा बरं 15चा वर्ग झाला बघा 225. बघा 9चा आधी काय घेतला नाही का, 2 अंकी संख्या, म्हणजे आपल्याला बेरीज करायला बरं पडेल. 13चा वर्ग झाला 169, 11चा वर्ग झाला 121 आणि 9चा वर्ग झाला 9 9 81. बेरीज बाकी निघते 9 5 14 आणि 1 15 आणि 1 16, हातचा आला 1. परत 8 आणि 2 10 आणि 6 16 आणि 1 17 आणि 2 19, 19 हातचा आला 1 2 3 4 5, म्हणजे 596 उत्तर येते. 596 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय निघते बघा ह्याच्यामध्ये आता प्रश्नामध्ये. बघा काय निघते इकडं, 28 आहे बघा. ठीक आहे, 28 वजा 5. बरं, आता 12ची पुढं आपण 4 गुणिले 3 करू शकतो. 4 त्रिक 12, बरोबर आहे का. बघा आता इथं जर आपण काय केलं बघा, आता हा जर आपण बाहेर काढला तर काय निघेल बघा, इकडे समजा 28 आहे, 28 ची पण फोड बघा आपण इथं 25 अधिक 3 करू शकतो. का पुढे सांगतो बघा, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये पण काय आहे, 25 बाहेर निघाला की बरोबर 5 निघते आणि इथं बघा इथं बरोबर 3 आला, √3. म्हणजे ए आणि बी च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं असेल ना, तर ए आणि बी आपण 2 व्हॅल्यू काढू शकतो. लक्षात घ्या कसं बघा, लक्षात घ्या. बरं थांबा, स्टेप बाय स्टेप जाऊ. इथे काय आला, 28 आला, 28 वजा 5. आता हा 4 जर ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर तो काय निघेल बघा, 2 निघेल. कारण 4 2चा वर्ग आतमध्ये काय निघेल, √3 निघेल. आता ह्याच्यामध्ये काय निघेल बघा, एक व्हॅल्यू बघा आपल्याला काय करायचं इथं बघा, ए मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे बघा, काय निघते मग इकडं, ए स्क्वेअर मायनस बघा ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे इथं काय निघेल बघा, आतमध्ये काय निघेल इकडं बघा, 28 म्हणजे काय झालं, 25 अधिक 3. बघा 25 अधिक 3, इकडे काय निघाला बघा, वजा 5 √5 दुणे 10. काय केले ना मी, आयच ठेवलं बघा. काय निघते बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये,
बघा इथं जर आपण नीट चेक केलं काय दिसतंय बघा तुम्हाला. बघा बघा हा कितीचा वर्ग दिसतोय बघा तुम्हाला. हा जो दिसतोय बघा, बघा ए ची जर व्हॅल्यू आपण बघा ए ची व्हॅल्यू जर 5 पकडली आणि बी ची व्हॅल्यू जर √3 पकडली तर काय निघते बघा ह्याच्यामध्ये. ए ची व्हॅल्यू बघा 5 ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. 5 चा वर्ग झाला 25. बघा बी चा वर्ग, बी म्हणजेच किती झाला, बी चा वर्ग, बी किती पकडला आपण √3 पकडला. बरोबर आहे का. बघा मग बघा समजा आता इथं आपण फॉर्म्युल्यामध्ये जर टाकला आपण बघा 5 चा वर्ग वजा 2ab म्हणजेच काय, हे 5 आणि परत हे √3 आणि परत अधिक सॉरी अधिक बी चा वर्ग म्हणजेच काय √3 चा वर्ग, √3 चा वर्ग. काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 5 25 व हे वाटलं तर शेजारी लिहून घेऊ आपण. बघा आता इथं अधिक करा आणि वर्ग बघा वर्गाला रूट निघून जाईल, आतमध्ये किती राहील 3 राहील, इकडे वजा 2 हे 5 आणि हे √3 दिसतंय का ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला. 25 अधिक 3 वजा 5 दिसते बघा, 2 दिसते आणि √3 दिसते. बरोबर आहे का नाही. म्हणजे फॉर्म्युलामध्ये काय ए ची व्हॅल्यू झाली कुठली 5 आणि बी ची व्हॅल्यू झाली √3. आता विचारले का आपल्याला त्यांनी, मग आपल्याला काय करायचंय हे आपण कसं मांडू शकतो. तर बघा हे आपल्याला कसं मांडता येईल, हे असं मांडता येईल a - b स्क्वेअर. येते लक्षामध्ये बघा. याचं उत्तर काय निघेल बघा a - b. ए किती आहे बघा आपला, बघा ए किती निघाला इथं आपला. आणि बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते बघा अंडर रूट मध्ये मांडले हे सगळं आपलं. ठीक आहे बघा, म्हणजे अंडर रूट मध्ये काय निघाला इकडे तुमचा, अंडर रूट मध्ये आपण बघितलं तर ए किती आपला बघा ए किती आपल्याला काय ह्याच्यामध्ये मांडायचे नाही का, a - b स्क्वेअरचा आपण ही व्हॅल्यू लिहिली सगळी. बरोबर आहे का. मग a - b आतमध्ये येणार आहे. अरे हा फॉर्म्युला कुठला ह्याचा आणि ह्याची मांडणी केलेली आपण सगळी. थोडक्यात काय इथं a - b स्क्वेअर आहे ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता बघा स्क्वेअर असल्यामुळे हा रूट निघून जाईल, बाहेर फक्त काय राहील a - b. म्हणजे इथं काय राहील बघा a म्हणजेच किती आला 5, 5 वजा b किती असेल बघा √3 असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल 5 वजा √3 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा काय दिसतंय बघा प्रश्नामध्ये. तर बघा आता इथं आपण ए किती पकडला, ए पकडा तात्पुरता 148, बी पकडा 384 आणि सी किती पकडायचा आपण इकडे 236. ठीक आहे बघा. आणि आता फॉर्म्युलामध्ये लिहा बघा ए छेद बघा ए गुणिले बी अधिक 1 छेद परत बी गुणिले सी अधिक नाही वजा आहे नाही वजा 1 छेद ए गुणिले सी. ठीक आहे बघा. बरं आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, छेद बघा तिरकस गुणाकार करत बसण्यापेक्षा छेद समान करायचा. बरोबर आहे का नाही. छेद समान करताना काय करायचं बघा, आता छेदाला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू आहेत, ए बी आणि सी तीनच व्हॅल्यू. बरोबर आहे का नाही. ह्याच्यामध्ये ए आहे बी आहे सी आहे का नाही, ह्याला सी ने गुणा आणि वरती पण सी ने गुणा. कसं असतं बघा अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणलं तर काय असतं अपूर्णांक बदलत नाही, कारण सी ला सी कॅन्सल होऊन जातोय. बघा इथं बी आहे सी आहे ए नाही, ह्याला ए ने गुणा आणि वरती पण ए ने गुणा. बघा इथं ए आहे सी आहे बी नाही म्हणून बी ने गुणा, वरती पण बी ने गुणा. झाला छेद समान सगळ्याचा. सगळ्यांचा छेद किती आला इकडं ए इंटू बी इंटू सी आणि वरती काय निघेल बघा सी अधिक हे ए आणि वजा बी. आता सी किती आहे बघा इथं आपला 236 आहे. बरोबर आहे का. बघा 236 बी ए किती आहे बघा 148 आहे. 148 आणि वजा बघा हा झाला 148 आणि वजा बी किती आहे बघा तर 384 भागिले किती आलं ए इंटू बी इंटू सी. बघा आता ह्याची बेरीज करा किती निघते बघा 236 आणि 148 ची. बघा 236 आणि 148 ची बेरीज किती निघते 8 आणि 6 14 परत 4 आणि 3 7 आणि 1 8 2 आणि 1 3 384 निघते. बरोबर आहे का. म्हणजे बघा ह्याची बेरीज किती झाली 384 वजा 384 भागिले काय ह्या सगळ्या संख्या कुठल्या ए किती आपला 148 तात्पुरतं इकडं शून्य लिहा सॉरी ए बी सी लिहा. इथे किती आला ए इंटू बी इंटू सी तात्पुरतं लिहा. आणि बघा आता हे 384 मधून 384 गेला खाली किती आला शून्य. शून्य भागिले काय हे 148 गुणिले 384 गुणिले 236. बघा अंश जर शून्य असेल छेदाने बघा तर त्याला कशाने जर छेदलं तर काय असतं आपलं उत्तर काय तर शून्यच येणार आहे. उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा एरिया पेरिमीटर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा समांतर भुज चौकोनाच्या दोन असमांतर भुजा 25 सेंटीमीटर व 60 सेंटीमीटर असून समांतरभुज चौकोन म्हणजे कसा असतो बघा तर हा असा असतो. त्याला काय म्हणतो आपण समांतरभुज चौकोन. ठीक आहे बघा. आणि त्याच्या काय म्हटलं बघा दोन भुजा. आता याच्यामध्ये हा कर्ण दाखवा बघा
दोन बाजू देत बघा, एक 25 सेंटीमीटर आहे आणि एक 65 सेंटीमीटर. ठीक आहे. हा 60 सेंटीमीटर असून एका कर्णाचे माप 65 सेंटीमीटर आहे. सॉरी, बाजू 25 आणि 60 आहेत. 60 आणि एक कर्ण किती आहे? 65 आहे. ठीक आहे बघा. आहे तर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आता बघा, इथं आपण जसं चौकोना क्षेत्रफळ काढतो, चौकोन जर आता समजा इथं काढला आपण, इथं समजा हे 60 आणि हे 25 आहे, तर आपण काय करतो बघा, लांबी गुणिले रुंदी करतो, बरोबर आहे ना? किंवा बेस इंटू हाईट. बरोबर आहे का? बेस इंटू हाईट करतो आपण. मग 60 गुणिले 25 केले की 25 सक्क 150 येते. पण असं इथं करायचं नाही, उत्तर तेच येते. म्हणजे या प्रश्नामध्ये फक्त बघा, अनावधानाने उत्तर आपलं सेम झालेलं आहे, पण ती मेथड चुकीची आहे. आता बऱ्याच जणांनी काय केलं असेल बघा, चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढतो, बी इंटू एस, म्हणजे काय 60 गुणिले 25 करा, 25 सक्क झाले बघा 150 आणि वरती हा शून्य म्हणजे 1500. 1500 चौरस किलोमीटर सेंटीमीटर म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर 2 केला. बरोबर, उत्तर बरोबर आहे. पण सोडवण्याची पद्धत ही नाही. पद्धत कशी असते लक्षात घ्यायची. बघा ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला आता, काय काय बाजू आहेत बघा ह्याच्यामध्ये, 25 अधिक 60 अधिक 65 भागिले 2 करायचं. इथं तुम्हाला एस ची व्हॅल्यू कळून जाते. ठीक आहे बघा, एस किती आला माहिती बघा. चला, 60 70 80 90 आणि 6 15 150 150 छेद 2 बरोबर किती निघाला? 75. एस ची व्हॅल्यू 75 निघाली. आता काय करायचं बघा, ब्रॅकेट मध्ये क्षेत्रफळ काढताना आपण काय करणार आहे बघा, आता इथं इथं करा ए, इथं बी आणि इथं सी, इकडं डी. तात्पुरतं ट्रायंगल एबीसीचं क्षेत्रफळ काढा, एबीसीचं. कारण की चौकोनामध्ये 2 त्रिकोण निघतात. ह्याचं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढं त्याचं क्षेत्रफळ असेल. फक्त दुप्पट करा, पूर्ण चौकोना क्षेत्रफळ निघून जाईल. बघा काय निघेल बघा इथं, मग ट्रायंगल एबीसी काढला आपण तर काय निघते इकडं बघा, अंडर रूट मध्ये टाका इकडं बघा, यस परत काय यस वजा ए, यस वजा बी आणि इकडे यस वजा सी. यस किती आपला 75 आहे बघा. यस किती 75 वजा 75 वजा 25 किती निघेल बघा, 50 निघेल. डायरेक्ट करतो. परत 75 वजा 60 करा, किती निघेल? 15 निघेल. आणि परत 75 वजा 65 केलं 10 निघेल. ठीक आहे बघा. बरं आता सॉल्व्ह कसं करायचं बघा, लक्षात घ्या. बघा आता अंडर रूट मध्ये काय करा, 75 म्हणजेच काय 25 गुणिले 3 आहे, बरोबर आहे का? 25 गुणिले 3 बघा. 50 म्हणजेच काय 25 गुणिले 2 आहे, 25 गुणिले 2. 15 म्हणजेच काय 5 गुणिले 3 आहे, 5 गुणिले 3. आणि 10 म्हणजेच काय 5 गुणिले 2 आहे, 5 गुणिले 2. बघा आता काय निघते बघा ह्याच्यामध्ये. चला, हा 25 आणि हा 25 वर्ग झाला, एक 25 बाहेर निघाला. परत बघा, हा 3 गुणिले 3 9 झालं का, बाहेर निघाले की 3च येते. परत इकडं 2 गुणिले 2 बाहेर 2 निघाला आणि इकडे 5 गुणिले 5 बाहेर 5 निघाला. किती निघते बघा, 25 त्रिक 75 आणि इकडे 5 दुनी 10, 75 गुणिले 10 केले की 750 येते. म्हणजे बघा, ह्याचं क्षेत्रफळ झालं 750, ह्याचं पण किती निघेल 750. दोन्हीचं किती असेल मग 1500 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे बघा, सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा. एका ठराविक रकमेवर 4 वर्षासाठी दर साल दर शेकडा 10 दराने सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 1282 रुपये आहे. तर मुद्दल किती? बघा, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज 4 वर्षांचं म्हटलेलं आहे. तर त्यात 4 वर्षाचं सरळ व्याज आणि 4 वर्षाचं चक्रवाढ व्याज याच्यातला व्याजातला फरक किती आहे? तर 1282. तर ती संख्या कुठली असेल विचारली आपल्याला. तर बघा आता इथं काय फॉर्म्युल्यानुसार सॉल्व्ह करत बसू नका, वेळ जास्त जाईल. डायरेक्ट सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. आता बघा, 100 रुपये जर समजा आपली मुद्दल आहे समजा आपण, ठीक आहे बघा. तर पहिल्या वर्षीचं सरळ व्याज किती मिळेल बघा, किती 10% दराने म्हटले 10 रुपये. दुसऱ्या वर्षी पण 10 रुपये, तिसऱ्या वर्षी पण 10 रुपये आणि चौथ्या वर्षी पण 10 रुपये. ठीक आहे. चक्रवाढ व्याजामध्ये पण हे सगळं व्याज मिळतं. फक्त काय असतं, जे व्याजाची रक्कम आहे की नाही ती दर महिन्याला न दिल्यामुळं ते परत जे व्याजाची रक्कम आहे की नाही, समजा आता पहिल्या वर्षी 10 रुपये व्याज द्यायचे तुम्हाला, पण तुमच्याकडे पैसे नाहीत द्यायला, मग ते काय होतं, तर ते न दिल्यामुळं ह्या 10 रुपयावरती पण परत 10% व्याज लागतं. म्हणजे आता सरळ व्याज किती झालं तुमच्या इकडे झाले 40 रुपये, थोडक्यात 40 रुपये. आता चक्रवाढ व्याज किती आहे, म्हणजे मुद्दल जेवढी आहे ना, तर त्याच्या 40%, 100% जर समजा आपली अमाऊंट आहे, तर त्याच्या 40% तुम्हाला काय मिळालं, 4 वर्षानंतर सरळ व्याज मिळालं. चक्रवाढ व्याज किती मिळेल बघा, हे 40 तर मिळणारच आहे, पण आता वाढलेली रक्कम कुठली बघा. चला, ह्या 100चं दरवर्षी 10 मांडले आपण. बघा, हे 10 रुपये न दिल्यामुळं, हे 10 रुपये न दिल्यामुळे ह्याच्यावरती पण 10% तुम्हाला दरवर्षी द्यावे लागतील. 10 रुपयाचा 10% किती असतो, 1 रुपये असतो. इथे 1 रुपये, इथे 1 रुपये, इथे 1 रुपये. ठीक आहे बघा. आता हे 10 रुपये परत ह्या 10 संपला. ह्या वर्षी जे तुम्हाला 10 रुपये व्याज मिळणार होतं ते पण तुम्ही दिलेलं नाही. ह्याच्यावरती पण तुम्हाला 10%, मग 10 रुपयात 10% झाला 1 रुपये. मग ह्याचे बघा, ह्याचं व्याज तुम्हाला इथे 1 रुपये, इथे 1 रुपये द्यावं लागेल.
आणि हा पण 1 रुपया तुम्ही दिलेला नाही. सावकाराला तुम्ही 4 वर्ष व्याज दिलेलं नाही. मग ह्या 1 रुपयावरती पण 10% व्याज लागेल. 1 रुपयाचा 10% किती असतो? फक्त एक घर आहे. बघा, आपण काय करतो बघा, फक्त 10% काढताना एक दशांश आपण एक घर अलीकडे आणतो. म्हणजे किती झालं? 0.1. म्हणजे इथं किती झालं बघा, इथं ह्याचं व्याज झालं किती? 0.1. इथं पण 0.1 झालं. कारण की 2 वर्षाला द्यावं लागेल ना पुढे तुम्हाला. परत बघा, ह्या 10 रुपयावरती परत तुम्हाला व्याज लागेल किती? ह्या 10 रुपयाचे झाले 1%, इथं पण 1% झालं. परत हे एक थांबा, थांबा, थांबा. ह्या 10 रुपयाचं 1, 1, 1, ह्या 10 रुपयाचं 1, 1, ह्या 1 रुपयाचं 0.1, 0.1, ह्या 10 रुपयाचं इथं नाही लागणार. पुढच्या वर्षी जातं. ह्या 10 रुपयाचं कुठे मिळालं? इथं लागलं तुम्हाला ₹1. परत ह्या 1 रुपयाचं 0.1, ह्या 1 रुपयाचं 0.1 आणि ह्या 0. बघा, आता 0. जो 1 आहे ह्याचा 10% किती असतो? एक घर अलीकडे अजून 0.01. म्हणजे इथं 0.01. मग झालं. सरळ व्याज किती मिळालं? ₹40. चक्रवाढ व्याज मिळताना हे 40 तर मिळणारच आहेत. एक्स्ट्रा हे पण पैसे मिळणार. तेवढं फक्त ह्याची मोजा किती आहेत? हे वरच्या मोजात बसणार. किती निघते माझ्याकडे मग बघा. बघा, हे 1, 2, 3, 4, 5 आणि ₹6 झाले. ठीक आहे. 0.1 बाकी किती वेळा येते? हे 0.1, 2, 3, 4 म्हणजेच किती आलं बघा? 0.4 आले. आणि परत इथं 0.11 0.01 आहे. त्यामुळे 0.01 करायचं. किती निघते मग इकडं? 1,404 आणि 6.41. म्हणजे जेवढे काय मुद्दल थोडक्यात सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये कितीचा डिफरन्स असेल? 6.41% मुद्दलीच्या. मुद्दल बघा, आता मग थोडक्यात काय? 1282 1282 हे काय आहे बघा? 1282 म्हणजे हे 6.41% आहे. तर मग 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करा, उत्तर निघून जाते. काय निघेल बघा इकडे मग? x गुणिले 6.41 बघा, x गुणिले 6.41 बरोबर 1282 गुणिले 100. 1282 गुणिले 100. बघा, चला x जाग्याला ठेवा आणि इकडे किती येते? 1282 गुणिले 100 भागिले हे 6.41 इकडे लिहून टाका, 6.41. आता फक्त काय करावं लागेल? हे 6.41 आपल्याला पूर्णांकामध्ये मांडायचे. मग छेदाला 2 शून्य वाढवलं तर अंशाला पण 2 शून्य वाढवा. काय निघेल बघा इकडे? x बरोबर बघा 1282 गुणिले इकडे 100 आहे आणि छेद किती आहे? आता 641 केला मी, 6.41 ना 2 शून्य वाढवले छेदाला, तर अंशाला पण 2 शून्य वाढवा. तिथं 2 शून्य वाढवून टाका. आणि आता कोण भाग भाग घालवा बघा. 641 च्या दुप्पट बघा, 6 दुप्पट 12, 41 च्या दुप्पट 82 म्हणजे 641 641 641 दुने 1282. मग 2 वरती किती शून्य आले बघा? 1, 2, 3, 4 म्हणजे उत्तर काय निघेल आपल्या इकडं? 2 वरती 1, 2, 3, 4 शून्य म्हणजे किती झाले? ₹2000 झाले. सॉरी, ₹20,000 म्हणजे उत्तर आला आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे? म्हणजे ₹20,000 मुद्दल होती. ठीक आहे? चला. तर बघा, थांबू आता आपण या ठिकाणी.